नमस्कार. श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आले नवीन एक बिझनेस प्रोडक्ट. चला मग काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथं आपण पुदिना घेतलाय, फॅन खाली वाळवायचा आहे 2 दिवस, उन्हात वाळवायचा नाही आणि कुरकुरीत करायचा आहे. जिरे घेतलेत, स्वच्छ निवडून घेतलेत. ओवा घेतलाय, तो सुद्धा निवडून घेतलेला आहे. यानंतर आपण घेणार आहोत मिरे. सगळं प्रमाण पुढं बघतोय. घरात वापरायचं असेल तर सेंधव मीठ, पादेलोण आणि आमचूर पावडर. बिझनेस करायचा असेल तर सेंधव मिठाच्या ऐवजी साधं मीठ वापरायचं. आता सेंधव, पादेलोण आणि आमचूर कडेला ठेवले. आता काय करायचं, एका कढईत जिरे घ्यायचेत, भाजायचेत. परफेक्ट प्रमाण आपण पुढं बघणार आहोत जेव्हा कॉस्टिंग काढणार आहोत. जिरे स्वच्छ निवडा, खडे असतात बारीक, व्यवस्थित निवडून घ्यायचेत आणि आता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. कुरकुरीत व्हायला पाहिजेत. एक कण खाऊन बघायचा. कुरकुरीत झाला असेल तर काय करायचं आहे, थांबायचं आहे, नाहीतर अजून थोडंसं भाजायचं आहे. इथं मला अजून भाजावंसं वाटतं आहे. अजून परत 1-2-3 मिनटानं खाऊन बघते की कुरकुरीत झालं आहे का. जरा कुरकुरीत झालं असेल तर आता यामध्ये मी काय करते आहे, गॅस बारीकच आहे. यामध्ये आता ओवा, मिरे घालते आहे आणि परत 1 मिनिटभर भाजून घेणार आहे. ओवा आणि मिरे अगदी मिनिटभर, जास्त भाजायचे नाहीत. आणि आता त्याच्यात आपला कुरकुरीतच पुदिना होता, म्हणजे आपण फॅन खाली छान वाळवला होता. पण आपलं प्रोडक्ट टिकवण्यासाठी परत 1 मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे पुदिना, म्हणजे तो एकदम कुरकुरीत व्हायला पाहिजे. पदार्थ टिकवायचा आहे म्हणून हे करणं गरजेचं आहे. आता त्यामध्ये मगाशी मी द्यायचे राहिले तर 1 चमचा बडीशेप घातली आहे. बडीशेप जर मी थोडी भाजली होती, तुमची पूर्ण कच्ची असेल तर जिऱ्याबरोबर बडीशेप भाजून घ्या. आता सगळं काय करायचं आहे, तसंच ठेवून द्यायचं आहे गार करत त्याच कढईत. आता एक अर्ध्या तासानं बघितलं तर मस्त आवाजावरनं समजलं असेल किती छान कुरकुरीत झालेलं आहे. आता काय करायचं आहे, हे पूर्ण गार झालेलं आहे आणि आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे. आता मिक्सरमध्ये आपण सेंधव, पादेलोण आणि आमचूर पावडर घालतो आहे. आता यामध्ये आपण काय करायचं आहे, आधी फिरवून घेऊया. जेवढी बारीक पावडर करता येईल तेवढी करायची आहे. आणि आता नाही अरे, आपण हिंग घालायचं विसरलो आहे, सॉरी. इथं मी परत हिंग घातलं आहे आणि जरासं फिरवून घेऊया. हिंग घालणं गरजेचं आहे बरं का. आणि आपली मस्त इथं शिकंजी मसाला म्हणा, ताकाचा मसाला तयार आहे. मस्त आता तो बरणीत भरायचा आहे आणि रोज वापरायचा आहे. ताक मसालामध्ये कसा वापरायचा आणि शिकंजी कशी करायची, दोन्हीही आता आपण इथं बघणार आहोत. मस्त आपला मसाला तयार झाला आहे. झाकण लावायचं आहे आणि मस्त हा असा मसाला 3 ते 3.5 महिने, 4 महिनेसुद्धा आपण वापरू शकतो. पण नेहमी जर बिझनेस करणार असाल 2 ते 3 महिने तुम्ही द्या. जेवढं फ्रेश असेल ना तेवढ्या मसाल्याला छान वास येतो आणि चव राहते. म्हणून 6 महिने, 10 नको, 2 महिने, 3 महिने मस्त असा बिझनेस करायचा असेल तर अशी छान काचेची बाटली घ्या, तुमचं स्टिकर लावा किंवा पॅकिंग तसं जमत नसेल, महाग पडत असेल तर साध्यात करा. आता काय करायचं आहे, 1 ग्लासभर मी ताक घेतलं आहे. आता आपण मिठाचं परफेक्ट प्रमाण घालणार आहोत म्हणून इथं मीठ घालायचं नाही आहे, डायरेक्ट आपला मसाला घालायचा आहे. तुम्हाला जसा आवडेल तसा कमी जास्त मसाला करा. थोडा स्ट्रॉंग आवडत असेल तर जास्त. आणि तुम्हाला दह्याबरोबर हा मसाला जर मिक्सरवरनं काढला तरी चालेल, म्हणजे ताक लगेच तयार होईल, एकदम मसाला ताक तयार होईल. इथं दाखवण्यासाठी मी घातलं आहे. हवा असेल तर बर्फ घाला आणि मस्त मसाला ताक एन्जॉय करा. अतिशय सुंदरपेक्षा अतिशय शरीराला चांगला असा पदार्थ मी आज तुम्हाला दिला आहे. पौष्टिक आहे, पचनशक्ती वाढती याच्या ह्यानं. ज्यांना गॅसेसचा त्रास होतो त्यांच्यासाठी सुद्धा हा अतिशय
चांगला पदार्थ आहे. ताक मसाला झालेला आहे. करून बघा. बिझनेस हवा असेल तर बिझनेससाठी पण करा. परफेक्ट प्रमाण आणि कॉस्टिंग मी पुढं देणार आहे. आता आपण शिकंजी कशी करायची बघूया. तुम्हाला सोडा जास्त आवडत असेल तर इथं पाण्याचं प्रमाण कमी करा. 1 चमचाभर मसाला घालायचा आहे आपला. यामध्ये अर्ध लिंबू पिळलेला आहे मी आणि यामध्ये बर्फ घातलेला आहे 3-4 क्यूब्स. तुम्हाला जेवढे आवडतील तेवढे घाला. तुम्हाला स्ट्रॉंग आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करा आणि सोडा, लिक्विड सोडा मिळतो तो याच्यात घालायचा आहे की आपली शिकंजी तयार झाली आहे. करून बघा. सुंदर लागतं. कधीतरी मस्त असं थंड थंड चहाच्या ऐवजी हे प्यायला बेस्ट ऑप्शन आहे. नक्की करून बघा. बिझनेस हवा असेल बिझनेस करा. वरून पुदिन्याचे तुकडे घाला. हे शेवटी तुमचं आहे. आपल्याला मसाल्याशी मतलब आहे. तुम्हाला जे हवं आहे ते घालून सर्व करा. स्वतः प्या. अतिशय डायजेशनला चांगली गोष्ट आहे. चांगला मसाला आहे. मस्त एन्जॉय करा. सुंदर प्रोडक्ट दिलेला आहे. नक्की करून बघा. परफेक्ट प्रमाण आहे आणि टिकणारही परफेक्ट आहे. उगाच काहीही सांगितलेलं नाही. करून बघा म्हणजे समजेल. ताक मसाला किंवा शिकंजी मसाला. जिरे 4 टेबलस्पून 40 ग्रॅम 16 रुपये. ओवा 1.5 टेबलस्पून घाला कारण ओव्यानं जरा चव छान येते. 15 ग्रॅम आहे. तुम्हाला जर कमी करायचं असेल तर थोडे तुम्ही कमी करू शकाल. काळे मीठ 2.5 टेबलस्पून म्हणजे 50 ग्रॅम. पादेलोण 1 टेबलस्पून 20 ग्रॅम. हे एवढं जास्त क्वांटिटीत मीठ आपण का घालतोय तर आपल्याला नंतर ताक जेव्हा करू त्याच्यातही मीठ घालायची गरज नाही आणि शिकंजीतही मीठ घालायची गरज नाही. नाहीतर वरनं मीठ घालायला लागेल. म्हणून एवढं मिठाचं प्रमाण आहे. आणि मिठाच्या ह्याच्यामुळंच बिझनेस करायचा असेल तर काळं मीठ, सेंधव नमक म्हणतात ते घालवू नका. त्याच्याऐवजी साधं रेग्युलर मीठ घाला. कारण बिझनेस करणार असाल तर थोडं ते महाग पडणार आहे. त्यामुळं काळं मिठाच्या ऐवजी साधं मीठ वापरा. आणि जर घरगुती करणार असाल तर सेंधव नमक वापरा. जर तुम्हाला कस्टमर तेवढे पैसे देऊ शकत असतील आणि तुम्हाला तुमचं प्रोडक्ट द बेस्टच करायचं आहे तर इथं तुम्ही सेंधव मीठ नक्की वापरा. पादेलोण 1 टेबलस्पून 20 ग्रॅम झालं. मिरे 15 ते 18 घाला. आमचूर पावडर 1 टेबलस्पून 10 ग्रॅम साधारण. हिंग अर्धा टीस्पून नक्की घाला हिंग. आता काय केलं, 1 पुदिन्याची पेंडी आपण वाळवलेली आहे. 10 रुपयाची पेंडी आणली होती छोटी. 2 दिवस आपण ती काय करा, आधी पहिला स्वच्छ पाण्यात भिजत ठेवा. त्याच्यानंतर चाळणीत निथळा आणि मग कापडावर वाळत घाला आणि 2 दिवस फॅन खाली वाळवा. चांगली कुरकुरीत होती आणि कुरकुरीत झाली तरी आपण नंतर भाजणार आहोतच जसं व्हिडिओत दाखवलं आहे. त्यामुळं आपलं प्रोडक्ट टिकणार आहे बरं का. बडीशेप 1 टेबलस्पून 10 ग्रॅम आहे. आता ह्या सगळ्याचा खर्च काय होतो आहे 46 रुपये आणि इतर धरता 1460 रुपये खर्च आला आहे. आणि 150 ग्रॅम आपलं प्रोडक्ट तयार होतं आहे. 50 ग्रॅमची 3 पाकिटं म्हणली तर 20 रुपये खर्च आला तर तुम्ही 40 रुपये नक्की विक्री करू शकाल. असा आपला हा मस्त ताकाचा मसाला युनिक प्रोडक्ट आहे. शिकंजी मसाला तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे काय होईल, म्हणजे कुठल्या मैत्रिणीला गरज असेल तर तिच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. चला मग काय करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला आपण काय करूया, परत भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.